सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या ग्रेडिंगचा मुद्दा समोर आलाय। नाफेडच्या खरेदी केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याने शासनाच्या नाफेडद्वारे ग्रेडिंगने सोयाबीन खरेदीचा निर्णयाने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। यामुळे शासनाने ग्रेडिंग करून नाफेडने सोयाबीनची खरेदी करावी हा निर्णय त्वरित रद्द करून सरसकट खरेदी सुरू करावी, अन्यथा येणाऱ्या 2 जानेवारी रोजी नाफेड केंद्रावर ट्रॅक्टर मोर्चा आंदोलनाचा इशारा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांना एका निवेदनाद्वारे अकोल्याच्या प्रगती शेतकरी मंडळाचे राजू वानखडे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आले। राज्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे दुबार पेरणी करून हाती आलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शासनाने निर्गमित केलेल्या नाफेड खरेदी केंद्रावर ग्रेडिंग नुसारच माल खरेदी करावा या निर्णयाने बाजारपेठेत ग्रेडर कडून मोठी पिळवणूक होत असल्याने नाफेडने ग्रेडिंग करूनच सोयाबीन मालाची खरेदी करण्याचा निर्णय रद्द करून सरसकट खरेदी करावी, अन्यथा समस्त शेतकरी बांधवाच्या वतीने येणाऱ्या 2 जानेवारी रोजी ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी मृणमयी जोशी, मूर्तिजापूर, अकोला। आज आम्ही नाफेडनं जे 2 महिन्यापासून शेतकऱ्याला त्रास देणं चालू केलं आहे किंवा तिथे शेतकरी लोक माल घेऊन जातात, तो माल परत केला जातो। नंतर काल जे न्यूज ऐकली आपण बघी काही विशिष्ट लोकांचे नाफेड मोजून राहिलं बा। आमचं असं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला बा की जसं आता कापसाचं CCIचं शांततेत चालू आहे शेतकऱ्याचं, तिथचा कल्ला येऊन आला काय का नाही येऊन आला, तिथं ग्रेड प्रमाणे माल खरेदी आहे। चांगला माल असेल तर चांगलाच भाव आहे, थोडा वनिसा माल असेल तर त्याचा कमी भाव देऊन ते कापसाचं सेटलमेंट मध्ये गव्हर्नमेंट जसं करलं याच धर्तीवर आता नाफेडनं या आठवड्यात जर समजा सुपर एफएक्यूच्या दर्जाच्या हिशोबाने जर सोयाबीनची खरेदी चालू केली तर आम्ही येणाऱ्या 2 तारखेला मुर्तेवाड तालुक्यातील जितके नोंदणी केलेले शेतकरी आहेत हे सर्व शेतकरी आम्ही 12 वाजता नाफेडच्या कार्यालयावर ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन भरून मोर्चा काढणार आहोत। त्या दिवशी आल्यावर आम्ही एक तर तिथं सोयाबीन आमचं मोजून घेऊ, जर आमचं मोजलं तर आम्ही आमच्या ट्रॅक्टर सहित तिथं आमचं धरणे आंदोलन सोयाबीन मोजेपर्यंत नाफेड केंद्रावर चालणार आहे। काही शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे पाहून खरेदी केल्या जाते। आता ते कसं आहे माहिती आहे का, शासनाच्या खरेदीत हा तर विषय आलाच आहे की बुवा जो चिरीमेरी देते, जो हे सगळं करते त्याचं तिथं काम होते। हा गरीब सर्वसामान्य शेतकरी याला न्यायच भेटत नाही, म्हणून तिथं नाफेडवरही थोडंसं कसं माहिती आहे काय की शासनाचं नियंत्रण पाहिजे, थोडं नाफेडनं धोरण नरमाईचं घ्यायला पाहिजे। आता बाकी शेतकरी हिताचं काऊन की यावर्षी ओला दुष्काळ अतिवृष्टी असल्यामुळे सोयाबीनची क्वालिटी नाही बनली आहे, क्वालिटी नसल्यामुळे सोयाबीनचा माल थोडा हलका आहे। आता एखाद्या वर्षी जर असा माल खरीदला तर गव्हर्नमेंटला काही फरक पडणार नाही ना, की त्या शेतकऱ्याचा हितातच राहील।